भाजपाने सर्वेक्षण केलेलं आहे आणि खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मुंबई भाजपाकडून सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईमध्ये काय चित्र असणार याचा आढावा घेण्यात आलेला आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपाच्या जागांवर परिणाम होणार नाही। भाजपाने 150 वर जागा लढवल्यास भाजपाला फायदा होत असल्याचं सर्व्हेमध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने सर्वेक्षण केलेलं आहे आणि मुंबई भाजपाकडून हे अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण करत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असणार याचा आढावा घेण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असणार याचा सुद्धा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आलेला आहे। काय माहिती आहे याबद्दल? नक्कीच कोणतीही निवडणूक जवळ आली की प्रत्येक पक्ष आपल्याला सर्वे करताना पाहायला मिळतो आणि त्यामध्येच भाजपा पक्षाने आता जो अंतर्गत सर्वे केला सुरू, त्यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षातले आपल्याला कार्यकर्ते भूमिका मांडताना पाहायला मिळतात। जर मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर या ठिकाणी भाजपाला त्याचा मोठा फटका बसेल का, असं चित्र होतं का, या संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं। तर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही एकत्र आले तरीही महायुतीवरती त्याचा कोणताही परिणाम होणार नाही। किंबहुना राज ठाकरे यांच्या ज्या 20 ते 22 जागा ज्या पॉकेट्समध्ये आहेत त्या पॉकेट्समध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र मोठा धक्का बसताना पाहायला मिळू शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुळात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र आले तरीही त्याचा कोणताही परिणाम भाजपा किंबहुना महायुतीवर होताना पाहायला मिळणार नाहीये, असं अंतर्गत सर्वेक्षण समोर आलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक सर्वेक्षण केले जातील, मात्र हा जो अंतर्गत सर्वे आहे त्या सर्वेमधून जे परसेप्शन मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी किंवा इतर पालिका निवडणुकीसाठी तयार केला जात होता की दोन्ही ठाकरे बंधू हे आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतील, तर त्या एकत्र येण्याच्या शक्तीचा कोणताही परिणाम भाजपा आणि इतर महायुतीच्या कोणत्याही पक्षावर होताना पाहायला मिळणार नाही। निश्चित, त्यामुळे येत्या काळात कोणती समीकरणं होतात आणि त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।